येणार नाही, शूटिंग पण काढता येणार नाही. जाईन करा ना सरळ आतमध्ये करू शकता का आम्ही बोललो आतमध्ये येतो. आम्ही काय बोललो घुसायचे का आतमध्ये घुसायचे का काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बाहेर आणून एवढी लोकशाहीमध्ये लोकशाहीत निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे की नाही. मग हे अपारदर्शक खेळ कशाला खेळताय. शूटिंग कशी नाही. मी म्हणून बोललो ना बाहेर घेऊन या मार्कर आज जायचं नाही म्हणून. आम्ही मानतोय ना सगळं कायदा पाळतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कायदा पाळायला. म्हणजे वरिष्ठांचे कशाला बोलायचे. तुम्ही खरोखर वोटिंग करायचं देत असाल तरी शूटिंग करायला प्रॉब्लेम काय. त्याने एक मार्कर आणायला काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय मला दाखवतो नाही ते दुबार मतदार होत आहे म्हणून. चला मी तुम्हाला आता सांगतोय एक माणूस जर बोगस मिळाला ना तुडवून काढेन मी इथे एकेकाला. एक माणूस तुम्ही जबाबदार असाल त्याला. काय खेळ चालू आलाय काय. त्यापेक्षा आणा ना हुकुमशाही घेऊन या बसवा माड्यावरती सगळ्यांच्या. त्याला आम्ही लोकशाही करतोय आणि तुम्ही काय करताय. पाळणं जरा संविधान. मार्कर घेऊन या मला बघायचंय मार्कर. आम्ही जाणार नाही त्याशिवाय. काय फालतूगिरी घुसणार बा त्या आरोने नाही तर बोलवा इथे. सांगतो तुम्हाला ट्रान्सपरंट राहा. मी बोललो घालेल ना दुसरे दाबू नका. हे काय त्यांना इथे तुम्हाला इथल्या इथे दाखवतो साईड कुठली जाते म्हणून. शंका येते दाखल. दुसरं बटन दाबू नका. फक्त हे दाबा पांढरे बटन. आणि डोळ्यांनी बघितलं आम्हाला दाबू देणार. आम्हाला दाबू देणार. आम्ही असं बसलो का मग चाललो. आम्ही इथंच बसतो. नमस्कार, मी योगेश जनार्दन चिले. मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक 7 कळंबोली पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि माझ्यासोबत इथले प्रभाग क्रमांक 7च्या उमेदवार आहेत प्रियंका गाडे मॅडम आणि शिवम पाटील. इथे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांच्या हातावरती मार्करने मतदान केल्याची खूण केली जाते आणि बाहेर आल्यावरती ती सहज रिमूव्ह करता येते. निवडणूक आयोगाच्या जे काही पत्रकं आली होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तिथे शाई वापरली जाईल, परंतु यांना शाईच पोचली नाहीये. त्याच्यामुळे हे मार्करचा वापर करतायत आणि ते मार्कर पुसलं जात आहे. तुम्हाला इथल्या इथे आम्ही त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो. हे नेल पॉलिश रिमूव्हल आहे. हे बघू सहजच गेलं. हे बघा क्लीन आहे. एकदम क्लीन झालंय. काय राहिलं. मतदान करू शकते असं झालं. परत वोट करू. या आरामात पुन्हा जाऊन मतदान करू शकतात. तुम्ही विचार करा बोगस मतदान करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोग यांना किती मदत करते येते. आधीच बोगस मतदार नोंदवले, दुबार मतदार नोंदवले आणि आता त्यांच्या सोयीसाठी दोनदा मतदान त्यांनी करावं याच्यासाठी अशा पद्धतीने मार्करने मार्क केलं जातोय. आता तुम्हाला मी शाईने जे केलेलं आहे निकल गया. हे बघा. परत वोट करा. चला तुम्ही शाईने करा. ही शाई होती शाई. ती पण निघाली. ही सुद्धा एवढी घाणेरडी आहे ही निघून जाते. साध्या नेल पॉलिश रिमूव्हलने ही शाई सुद्धा निघते. अशा पद्धतीचा कारभार निवडणूक आयोगाकडून चालू आहे. या उमेदवारांना जे आय कार्ड दिलेले आहेत त्याच्यावरती फोटो आहे, स्टॅम्प आहे, परंतु तुम्ही आता सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतली जी केंद्र आहेत, मतदान केंद्र आहेत, तिथे जा. तिथल्या अधिकाऱ्यांच्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्या आय कार्ड वरती फोटो नाहीये, स्टॅम्प पण नाहीये, नुसती पेनाने नावं लिहिलेली आहेत. हा असला कारभार निवडणूक आयोग करतोय. तिथे कोण बसला आम्ही कसं ओळखायचं. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बसवलेत का तिथे. आमचा तो आरोप आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे बसवलेत, कारण त्यांना त्यांच्या आय कार्डवर ना फोटो आहे ना स्टॅम्प आहे, फक्त पेनाने लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने मार्कर वापरले जात आहेत. इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिला नव्हता. यांनी जे सांगितलं होतं ना निवडणूक आयोगाने की दुबार मतदार जेवढे आहेत तिथे आम्ही 2 स्टार केलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही लिहून घेणार आहोत, ऍफिडेव्हिट घेणार आहोत.
माझा चॅलेंज आहे, यांनी ऍफिडेव्हिट दाखवायचं कोणाचे घेतलेत आणि किती ऍफिडेव्हिट जमा झालेत. तुमच्याकडे जवळपास पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये 52 ते 55 हजार दुबार मतदार होते. आता आम्हाला सुद्धा बघायचं आहे मतदान झालं किती, त्यातले ज्यांनी 2 स्टार केले होते अशा किती जणांनी मतदान केलंय आणि तुमच्याकडे ऍफिडेव्हिट जमा किती झाले आहेत ते. हे घरोघरी फिरून ऍफिडेव्हिट घेणार होते आणि ज्यांचं घरी भेटणार नव्हते त्यांचं इथे मतदान केंद्रावर ऍफिडेव्हिट घेणार होते. कोणालाही ऍफिडेव्हिट विचारलं जात नाहीये. त्यामुळे माध्यमांनी याची दखल घ्यावी. अशा पद्धतीने निवडणूक आयोग निवडणुका घेते हे महाराष्ट्रासाठी आणि निवडणूक आयोगासाठी लाजिरवाणं ठरतंय.